आज आपण थोडंसं GBS म्हणजेच गुलियन बारी सिंड्रोम किंवा गिया बारी सिंड्रोम असाही त्याचा उच्चार केला जातो, अशा एका आजाराबद्दल थोडीशी माहिती घेऊया. आता हा जो आजार आहे हा जुनाच आजार आहे. आपल्याकडे असे पेशंट बऱ्याचदा दिसतात. फूड पॉइझनिंग किंवा खराब अन्न किंवा खराब पाणी पिल्यामुळे बऱ्याच पेशंट्सला कॅम्पायलोबॅक्टर नावाच्या एका जीवाणूचे इन्फेक्शन झालेले होते आणि ह्या इन्फेक्शनमध्ये त्याची लक्षणं काय आहेत, सुरुवात कशी होते तर जुलाब, उलट्या, थोडं ताप येणं, पोट दुखणं, कधी-कधी जुलाबामध्ये थोडंफार रक्त वगैरे पडणं, असे आजारांनी सुरुवात होते आणि हा आजार बरा होतो आणि त्याच्यानंतर 1 ते 2 आठवड्यानंतर याची जी दुसरी जी लक्षणं आहेत की ज्याच्यामध्ये थोडंसं स्नायूंचा थोडासा पॅरालिसिस होणं चालू होतं आणि त्याच्यामध्ये काय होते की सुरुवात शक्यतो पायाकडनं होते, तो हळूहळू वरती सरकत जातो आणि ह्या पेशंट्सला सुरुवातीला थोडंसं पाय हलवायला प्रॉब्लेम यायला लागतो, अडचण यायला लागते. मग नंतर कमरेमध्ये थोडंसं वीकनेस जाणवायला लागतो, नंतर हळूहळू पोटाचे स्नायू, नंतर जास्त सिरियस केसेसमध्ये कधीकधी श्वसनाचे जे स्नायू आहेत ते पण थोडेसे वीक होतात किंवा पॅरालिसिस वगैरे होऊ शकतं. अगदी खूप रेअर केसेसमध्ये एखाद्या पेशंटचा हा पॅरालिसिस खूप जास्त दिवस राहू शकतो किंवा खूप जास्त दिवस ICUमध्ये ॲडमिट राहण्याची गरज पडू शकते.